ठीक आहे बघा काय आपला क्वेश्चन काय होता, परत घेऊ आपण. इथलं आपण मला वाटतं आपलं पूर्ण झालं पण व्हिडिओमध्ये अर्ध चालतं. हां ठीक आहे परत घेऊ. बार 30 mm डायमीटर, 30 mm डायमीटर बार आहे, इज सब्जेक्टेड टू ॲन ॲक्सियल पुल. त्याला दोन्ही साईडनी सब्जेक्टेड म्हणजे त्याला त्याच्यावरती टाकलेत, काय टाकले दोन्ही साईडला, पुल फोर्स टाकलेत 60 kN. आता डायमीटर दिलं आपल्याला, डी किती घेतला आपण 30 mm. फोर्स पी असतं नाव, फोर्सचं नाव काय असतं पी. 60 kN दिलंय, किलोन्यूटनमध्ये आपण घेत नाही, त्याला काय करतो न्यूटन करतो. किलोन्यूटनला न्यूटन कसं करायचं, गुणिले 10⁻³ मल्टिप्लाय बाय 10⁻³. ठीक आहे. द मेजर्ड एक्सटेन्शन, आता हे वाक्य तुम्हाला समजलं पाहिजे. द मेजर्ड म्हणजे मोजलेलं, एक्सटेन्शन म्हणजे चेंज इन लेंथ. एक्सटेन्शन म्हणजेच काय, स्ट्रेच म्हणजेच काय, चेंज इन लेंथ म्हणजेच डिफॉर्मेशन म्हणजेच डेल्टा एल. हे सगळे नावं एकाच साठी, कळलं. हां मग एक्सटेन्शन किती मोजलंय, ऑन अ गेज लेंथ, लेंथ 200 mm असताना किती मोजलंय, इज 0.09. मोजलेलं चेंज इन लेंथ कधी पण काय असतं, कमी असतं. ओरिजिनल लेंथ काय असतं, कधी पण जास्त असतं. बरोबर. असं उलटं नाही होऊ शकत की 0.09 mm ची लेंथ आहे आणि तुम्ही एवढं मोठं 200 mm पर्यंत त्याला ताणलंय, असं नाही होत. काय आपण रबराचं नाही आहे, आपलं कशाचं आहे सगळं. हे जे रॉड वगैरे असतात हे सगळे कशाचे आहेत, माई स्टीलचे असतात. त्यामुळे एवढं कधीच एक्सटेन्शन नाही होत. मग 200 mm तुमची लेंथ आहे आणि 0.09 mm काय तुमची चेंज इन लेंथ आहे, बदललेली लांबी आहे. ओढल्यामुळे तुमची लांबी काय होती, वाढती. बरोबर ना. समजा इथं दाखवायचं जर म्हटलं तर तुम्ही ओढल्यामुळं इथं तुमचं काय आलं, हे असं, ही तुमची लेंथ 0.09 mm ने काय झाली, वाढली. एकाच साईडने दाखवतो, ते ॲक्च्युली दोन्ही साईडने असतं, आपण दाखवताना एका साईडनेच दाखवतो. ठीक आहे. अँड द चेंज इन डायमीटर, आता लेंथ आपण ओढल्यानंतर वाढत असते, डायमीटर आपलं काय होत असतं, कमी होत असतं. पण ते डिक्रीज इन डायमीटर नाही बोलत कधीच, ते आपण आपलं समजून घ्यायचं, कळलं. ते काय बोलतात, फक्त चेंज इन डायमीटर, डायमीटरमध्ये झालेला बदल. किती बदल झाला डायमीटरमध्ये, 0.0039 mm एवढा बदल झाला आहे आपला. ठीक आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे, पॉयझन्स रेशो आणि मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी, हे दोन व्हॅल्यू आपल्याला काढायचे. मग आपण जे गिवन दिलेलं ते लिहितं येतं. लेंथ आपल्याला किती दिली ती, ही लेंथ होती आपली इथून एवढी बारची, 200 mm लेंथ होती आपली. आणि बदललेली लांबी लेंथ डेल्टा एल आपलं किती दिलेलं त्यांनी, 0.09. ते पण वाटलंच तर तुम्ही गिवनमध्ये लिहिलं तरी चालेल. डेल्टा एल तुम्हाला किती दिलं आहे, 0.09 mm. चेंज इन डायमीटर डेल्टा डी तुम्हाला किती दिलेलं आहे, 0.0039 mm असं तुम्हाला दिलेलं. ठीक आहे. एवढं दिलं आहे. काय फाइंड करायला सांगितलं आहे, पॉयझन्स रेशो काढा, इथं दिले खाली, सॉरी, पॉयझन्स रेशो काढा. पॉयझन्स रेशो म्हणजे काय असतं, म्यूला आपण काय म्हणतो, पॉयझन्स रेशो. आणि मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी म्हणजेच काय असतं, हे ई. त्याचं पूर्ण नाव काय आहे, यंग्स मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी. हे पूर्ण नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. हे आपल्याला दोन्ही काढायचं आहे. मग आता आपल्याला हे जे दोन काढायचे आहेत ना व्हॅल्यू, त्या दोन्हीचे फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजे. मग डायरेक्ट उडी इकडं मारा. हे आधी करण्याच्या अगोदर तुम्हाला हे डोक्यामध्ये जमलं पाहिजे, कळलं. म्यूचा फॉर्म्युला काय आहे, लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लिनियर स्ट्रेन, बरोबर ना. EL/E. म्हणजे म्यू जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला लॅटरल स्ट्रेन आणि लिनियर स्ट्रेन हे दोन्ही काढावं लागणार. EL म्हणजे काय असतं, लॅटरल स्ट्रेन. त्याचा फॉर्म्युला काय असतो, डेल्टा D/D, चेंज इन डायमीटर डिवायडेड बाय ओरिजिनल डायमीटर. आणि ईचा फॉर्म्युला काय असतो, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. म्हणजे तुम्हाला हे दोन फाइंड करण्यासाठी आधी हे दोन फॉर्म्युला वापरायला लागणार. मग तेच वापरतोय बघा. पहिला फॉर्म्युला घेतला डेल्टा एल/एल. डेल्टा एल आपल्याला दिलेलं आहे 0.09. कॅल्सी आहे का, कॅल्सी एकाकडं पण नाही, देते मोबाईल दे, मोबाईलवरतीच दाखवायला लागेल आपल्याला. कॅल्सी मला उद्या कॅल्सी पाहिजे कंपल्सरी, पुढच्या लेक्चरला मला कॅल्सी सांगितलं पाहिजे.
कमीत कमी जे येतात ते त्यांच्याकडे, म्हणजे ऑनलाईन जे बघतात त्यांच्या भरोश्यावर ते जसे पास होतील तसे होतील. त्यांना सिरियसनेस नाही आहे तर काय होऊ शकत नाही त्यांचं. सेकंड इयर काय खाऊची पेड नाही आहे की तुम्ही ॲडमिशन घेतलं आणि पास झाले. 10 वर्ष सेकंड इयरलाच राहताल तुम्ही, 10 वर्ष अभ्यास नाही केला तर. फर्स्ट इयरला होऊ शकतात पास पुरं, कारण फर्स्ट इयरला एकच विषय अवघड आहे मॅथ्स, बाकी काय फिजिक्स केमिस्ट्री ऑनलाईन आहे, ड्रॉइंग तुमचा इंटरनल आहे. फर्स्ट इयर आपण कसं बसं फर्स्ट सेमिस्टर तर पास होत, सेकंड सेमिस्टरला गाडी अडकणार. तर तुमचं तर इथं थर्ड सेमिस्टरलाच विषय असे आहेत सॉम, थर्मल, FM आणि ड्रॉइंग. हे रेग्युलर पोरं काढतात, तुमचं तर वर्किंग आहे. रेग्युलर पोरं काढतात हे सब्जेक्ट काढण्यासाठी. तर तुम्ही तर पहिल्यांदा सिरियसली सगळं पहिल्यांदा घेऊन या कॅल्शियम वगैरे. आता आपल्याला काय टाकायचं आहे 0.09 डिवायडेड बाय 200. हे बटन असतं असं x/y. तुमच्या कॅल्क्युलेटरवरती आहे ना असं बटन आहे, ते बटन दाबायचं. इथं वरती यायचं, वर खाली येण्यासाठी तुम्हाला असे 4 बटन दिलेले असतात कॅल्सीमध्ये. इकडं 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 आणि इकडं असे 4 बटन आहे, ते वर खाली येण्यासाठी. मग पहिल्यांदा इथं यायचं, इथं टाकायचं 0.09, खाली यायचं टाकायचं 200. आन्सर आता कॅल्सीमध्ये कसं येतं, कॅल्सीमध्येच बघायला लागणार, याच्यामध्ये समजणार नाही ते, याच्यामध्ये पॉईंटमध्येच येणार आहे. कधी कधी कॅल्सीमध्ये वेगळं आन्सर येतं तर SD बटन दाबायचं. SD बटन नावाचं बटन आहे, SD नावाचं बटन दाबलं की तुमचं असं आन्सर येतं 4.5 × 10⁻⁻⁴. आता ते -4 पण कसं असतं, असं असतं 0.4 असतं, पण ते 0.4 नाही लिहायचं, काय लिहायचं फक्त 4 लिहायचं. हे झालं तुमचं काय काढलं आपण, लॅटरल लिनियर स्ट्रेन काढली, E काढलं बरोबर. आता काय काढायचं आपल्याला, ELचं फॉर्म्युला काय, चेंज इन डायमीटर डिवायडेड बाय ओरिजिनल डायमीटर. दोन्ही दिलेलं आपल्याला, डायमीटर पण दिले आणि चेंज इन डायमीटर पण दिले. दोन्हीच्या व्हॅल्यू पुट केल्या इथं टाकून दिले त्याच्यामध्ये. सेम तसंच हे बटन आधी दाबलं, त्याच्यानंतर SD बटन दाबलं, तुमचं असं आन्सर आलं 1.3 × 10⁻⁻⁴. याला बोलताना कसं बोलायचं, 1.3 × 10⁻⁻⁴. कळलं. चा घातांक बोलायचं ना आपण, त्या घातांकाच्या ऐवजी काय बोलायचं, रेज टू. ठीक आहे. हां, हे दोन व्हॅल्यू काढले आपण, म्हणजे आपण हे E काढलं आणि हे EL काढलं. मग हे दोन्ही जर माहिती असेल तर आपण ही म्यू काढू शकतो ना. मग म्यूची व्हॅल्यू काय, EL/E. ELचं आलेलं आन्सर इथं टाकलं, Eचं आलेलं आन्सर इथं टाकलं खाली, त्याच्यावरून आपण म्यूचं आन्सर काढलं 0.288. कळतंय. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटीचा फॉर्म्युला काय, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन बरोबर. आता इलॅस्टिसिटी काढण्यासाठी तुमच्याकडे 2 फॉर्म्युले आहेत. आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे, ΔL = PL/AE. यांनी पण तुम्ही काढू शकता. याच्यात पण E दिसतोय का, आहे ना. ΔL आहे का तुमच्याकडं, आहे. P आहे का, आहे. L आहे का, आहे. एरिया काढायचा आणि E काढायचा, तसं पण काढता येईल. पण आता आपलं सुरुवात आहे म्हणून आपण साधं सिंपल जाऊया, असं उलटं पालटं नको, आपण असंच जाऊया. बाबा इलॅस्टिसिटीचा फॉर्म्युला काय, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. स्ट्रेन आपण ऑलरेडी काढलेली आहे. हे लिनियर स्ट्रेन म्हणजेच काय असतं, स्ट्रेन 4.5 × 10⁻⁴. याचं उत्तर आहे आपल्याकडं. आपल्याला काय काढायचं, फक्त सिग्मा. मग सिग्माचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स अपॉन एरिया. फोर्स आहे आपल्याकडं, एरिया काढावं लागेल. आता एरियाचे 2 फॉर्म्युले होते, रेक्टँग्युलर सेक्शन आणि सर्क्युलर सेक्शन. सर्क्युलर असेल बार असा सर्कल सारखा, तर त्याचा फॉर्म्युला हा आहे π/4 × डायमीटरचं स्क्वेअर. डायमीटर तुम्हाला दिलेलं तर 30. कळलं. सगळं व्हॅल्यू कशामध्ये पाहिजे, MM मध्ये पाहिजे. MM मध्ये आहे, काय प्रॉब्लेम नाही. कॅल्सीवरती टाकलं. हे टाकण्यासाठी पाय दाबण्यासाठी काय दाबायचं असतं, शिफ्ट बटन असतं आणि पाय नावाचं बटन आहे. अल्फा आहे का शिफ्ट आहे, शिफ्ट आहे. शिफ्ट आणि पाय नावाचं बटन आहे खाली आन्सरच्या शेजारी. आन्सर नावाच्या बटनाच्या शेजारी पाय नावाचं बटन आहे. मग शिफ्ट आणि ते बटन दाबले की काय येतं, पाय येतं. मग π/4 टाकलं, × 30चा स्क्वेअर टाकला, हे आन्सर आलं. त्याच्यानंतर मग व्हॅल्यू पुट केलास. फोर्सची आपल्याकडे व्हॅल्यू आहे, एरियाची पण आपल्याकडे व्हॅल्यू आहे. काय आन्सर आलं आपलं, 84.88. स्ट्रेस भेटली. आता व्हॅल्यू शेवटचं आन्सर, इलॅस्टिसिटी = काय असतं बाबा, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, सिग्मा अपॉन E. सिग्माचं जागी सिग्माचं आन्सर आलेलं टाकून दिलं,
ईच्या जागी ईचं जे आन्सर होतं ते टाकून दिलं, शेवटचं आपल्याला आन्सर भेटलं. युनिट पार्ट करायचे. आता याचं युनिट पार्ट नसेल तर मी तुम्हाला काय बोललो, फॉर्म्युल्याकडे जायचं. युनिट विसरले तर कुठं जायचं, सूत्राकडं, फॉर्म्युल्याकडं. त्याचं फॉर्म्युला काय होतं बाबा, स्ट्रेस अपॉन स्ट्रेंथ. स्ट्रेसचं युनिट पाहिजे न्यूटन पर एम एम स्क्वेअर. हे पण जर नसेल माहिती तर परत स्ट्रेसच्या फॉर्म्युल्याकडे जायचं. फोर्सचं युनिट काय न्यूटन, एरियाचं युनिट काय एम एम स्क्वेअर. मग याचं युनिट लिहिलं, याचं युनिट आहे का, नाही. म्हणजे याचं युनिट कोणतं असणार, हेच असणार जे न्यूटन पर एम एम स्क्वेअर असणार. म्हणून आपण काय लिहिले, न्यूटन पर एम एम स्क्वेअर. परचा अर्थच भागिले, वेगळं काही नाही. कळालं, न्यूटन भागिले एम एम स्क्वेअर. एवढे तुमचे फॉर्म्युले आहेत, 1 2 3 4 5, 5 फॉर्म्युल्याचं सम आहे. ठीक आहे. पहिला फॉर्म्युला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा. याला फॉर्म्युला नाही म्हणत आपण, ते लिंबू टिंबू आहे. ठीक आहे, लिहून घेतलेलं आहे का, झालेलं आहे सगळ्यांचं. 4 मार्क्स आहे. बघा आता आपण याच्या आधी जे सम घेतलेलं ना, त्यामध्ये कसं होतं रे, असं सिंगल रॉड होता आणि त्याला एकच फोर्स होती, इकडं आणि इकडं एकच फोर्स होती. म्हणजे व्हॅल्यू सेम होते ना. इथं काहीतरी 60 किलो न्यूटन आणि इकडं पण किती 60 किलो न्यूटन. म्हणजे फोर्स तुमची काय आहे, त्या पूर्ण रॉडला एकच फोर्स आहे, इकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला. इथं कसं आहे, तुमचा जो स्टील बार आहे याचा क्रॉस सेक्शनल एरिया, डायरेक्ट एरिया दिला आहे तुम्हाला. हे बघा इथं 800 mm स्क्वेअर. mm स्क्वेअर म्हणजे काय, एरिया दिला आहे तो. आपल्याला उत्तर काढायची गरज नाही. त्यांनी तुम्हाला असं नाही सांगितलं की तुमचा जो बार आहे तो रेक्टँग्युलर आहे किंवा सर्क्युलर आहे, असं काहीच सांगितलं नाही. डायरेक्ट सांगितलं आहे की हा बार आहे आणि त्याचा हा एरिया आहे. त्यांनी अर्धवट माहिती दिली आपल्याला. मग त्यांनी सांगितलं नाही आपल्याला की तो बार तुमचा सर्क्युलर आहे का रेक्टँग्युलर आहे. म्हणजे असा आहे आत्ता चित्र काढलेल्यासारखा का असं आहे, हे रेक्टँगल झाला ना. हां, हे असं काहीच सांगितलं नाही. सरळ सरळ सांगितलं की हा बार आहे आणि या बारचे हे 3 वेगवेगळे सेक्शन आहेत. याची लेंथ 1.5 मीटर आहे, याची 3 मीटर आहे आणि याची 1.5 मीटर आहे. आणि प्रत्येक सेक्शनला वेगवेगळ्या फोर्स आहेत. दिसतात आहेत तुम्हाला. इकडं 50 किलो न्यूटन लावलं, इकडं 80, इकडं 20, इकडं 10 असं लावलं. म्हणजे एकाच बारचे त्यांनी 3 तुकडे केलेत आणि प्रत्येक साईडला वेगवेगळे फोर्सेस लावले. कळलं असं. तर त्यांनी तुम्हाला जे गिवन दिलेलं आहे, हे तुमचा क्वेश्चन आहे, इथून तुमचा आन्सर आहे. आधी मी गिवन लिहितो, परत एकदा डायग्राम काढणार मी इकडं. आधी गिवन लिहितो. गिवन काय बाबा, एरिया किती दिलं आहे, 800 mm स्क्वेअर, 800 दिलं आहे. इज सब्जेक्टेड टू ॲन ॲक्सियल फोर्सेस. ॲक्सियल म्हणजे काय की ही जी सेंटर ॲक्सिस असते ना, सेंटर ॲक्सिस समजतं, बॉडीची सेंटर ॲक्सिस, बॉडीच्या सेंटर ॲक्सिसमधनं जाणाऱ्या फोर्सेस आहेत. म्हणून त्या ज्या फोर्सेस बॉडीच्या सेंटर ॲक्सिसमधनं जातात त्या फोर्सेसला काय म्हणतात, ॲक्सियल फोर्स. काय म्हणतात, ॲक्सियल फोर्स. मग ॲक्सियल फोर्स अशा दिलेल्या आहेत ॲज शोन इन द फिगर. म्हणजे डायग्रामप्रमाणे, आकृतीप्रमाणे दिसलं असं दिलं त्यांनी. तर तुम्हाला काय काढायला सांगितले, फाइंड द चेंज इन लेंथ ऑफ इच पार्ट. आता हा त्यांचा क्वेश्चन जो आहे ना तो चुकीचा आहे खरं तर. त्यांनी घेतलाय ChatGPT मधनं, आळशी शिक्षक आहेत तिथले, पण त्यांनी डायरेक्ट तिथं डायरेक्ट उचललं आहे कुठून तरी. असं पेपरला कधीच विचारत नाही, फाइंड द चेंज इन लेंथ ऑफ इच पार्ट असं विचारत नाही. खाली त्यांनी इथं क्वेश्चन असं दिलं इच पार्ट, आणि खाली काढताना त्यांनी काढले टोटल, इच पार्टचा काढलाच नाही. मग इथं कशाला विचारायला इच पार्ट, इच पार्ट असं विचारतच नाही. काय विचारतात, फक्त फाइंड टोटल चेंज इन लेंथ ऑफ द बार. असा बार आहे, त्याला वेगवेगळे फोर्सेस लावलेत. आपल्याला माहिती नाही त्याची लेंथ वाढणार आहे कमी होणार आहे, माहिती नाही, कारण फोर्स कशात वेगवेगळ्या फोर्स आहेत ना. हां, तर सगळं तुम्ही कॅल्क्युलेशन करा, गोंधळ घाला काय घालायचा तो. आणि मला काय सांगितलं, त्यांनी विचारलं की टोटल चेंज इन लेंथ काढा. चेंज इन लेंथ समजतं ना काय, फोर्स लावल्यानंतर त्याची लेंथ चेंज होती, त्याची टोटल चेंज इन लेंथ सगळ्या फोर्सच्या मिळून त्याच्या या बॉडीचं काय बाबा लेंथ चेंज झाली ती सांगा, असा प्रश्न विचारला. कळलं. आता इथे एरिया दिला आहे, याच्यापेक्षा जास्त काही लिहायची गरज नाही. मग मी काय करतो, हे कट करतो, कारण आपण मग डायग्राममध्येच इथेच मी ॲडजस्ट करतो. तुम्ही पण पेपरच्या वेळेस काय करा, क्वेश्चन लिहायची गरज नसते. हां, युनिट टेस्टला क्वेश्चन लिहायचं नाही बरं का, डायरेक्ट आन्सर. आता हे क्वेश्चन नंबर 2B, ही डायग्राम, खाली डायरेक्ट आन्सर. आता क्वेश्चन लिहित बसतात. हे डायग्राम काढल्यानंतर हे सरळ सरळ खाली लाईन मारायच्या स्ट्रेट. हां, आता गिवन लिहित नाही मी, कारण गिवन सगळं हाय वरती. आता याच्यानंतर असं जर आली डायग्राम,
तीन आता हे असं का बरं करतोय आपण, कारण इथं ज्या फोर्सेस आहेत या फोर्सेस कशा आहेत, सगळ्या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक सेक्शनला फोर्सेस कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल, त्याचं सिंगल करावं लागेल. मग बघा मी काय करतो, हा जसा पार्ट आहे याचं डायमीटर किंवा ही जी हाईट आहे, याची हाईट आणि याची हाईट, तिघांची हाईट सेमच आहे ना का वेगवेगळी आहे? हाईट सेमच आहे ना. हाईट सेम आहे म्हणून तर एरिया सेम आलाय ना. एरिया सेम याचा अर्थ काय, हे सगळं एकच आहे. एकाच याचे त्यांनी किती पार्ट केलेत, 3 पार्ट केलेत, 1, 2 आणि 3. कळलं? याला आपण म्हटलो सेक्शन 1, याला बोललो सेक्शन 2, याला बोललो सेक्शन 3. मी असं जास्त खाली काढतोय, हे इथं काढलं, हे थोडंसं खाली काढतो. आणि जेवढी हाईट आहे तेवढीच हाईट इथं घ्या. तिन्ही सेम दिसलं पाहिजे. माझं दिसत नसेल तरी तुम्ही काढा. हे सेम हाईट आहे तिघांची. ठीक आहे. आता हे काढल्यानंतर याची लेंथ किती आहे, इथून एवढी 1.5 मीटर, इथून एवढी किती आहे 3 मीटर, आणि याची किती आहे 1.5 मीटर. लेंथ तर दिलेली तिथं. आता सोडवायची पद्धत, इथं पहिल्यांदा ही फोर्स घ्यायची सगळ्यात. ही किती आहे 50 किलो न्यूटन. कुठं चाललाय बाण, लेफ्ट का राईट? लेफ्ट. लेफ्ट कशाला म्हणतात बाबा, हे याला म्हणतात लेफ्ट, याला म्हणतात राईट, डावा आणि उजवा. कळलं? ते पण नाही येत काय जणांना. याला लेफ्ट म्हणतात, याला राईट म्हणतात. लेफ्टला चाललंय तर लेफ्टला टाकलं, हे 50 किलो न्यूटन ठेवलं. ठीक आहे. इथं जशी फोर्स आहे तशीच सेम मी इथं बिंदास देणार, काहीच करायचं, वरती बघायचंच नाही. इथं जी फोर्स असेल ना तीच फोर्स इथं लिहिणार 50 किलो न्यूटन. हा बाण कुठं चाललाय, लेफ्ट साईडला चाललाय, हा बाण कुठं जाणार, राईट साईडला. डोकं लावायचं नाही. कळलं एवढं? याला टिक मार्क केलं कारण याचं काम झालं. आता ही फोर्स घेणार, हे कुठं चाललंय लेफ्टला, 10 किलो न्यूटन लेफ्टला चाललंय, मग हे कुठं जाणार राईटला. 10 किलो न्यूटन लिहिलं, याचं काम झालं. ठीक आहे. आता या 2 फोर्सेस राहिल्या. पहिल्यांदा मी घेतो ही साईड. ठीक आहे, ही साईड घेतो. लिहायची पद्धत कशी आहे, आता हे 3 तुकडे झाले ना आपले. याला बोललो सेक्शन नंबर 1, याला बोललो सेक्शन 2, याला बोललो सेक्शन 3. 3 तुकड्याचे 3 सेक्शन केले. आता मी त्यांनी दिलेलं हे कोणतं, हे ना 80 किलो न्यूटन, बरोबर ना. आणि हे आपण काढलेले 50. कॅल्सी आहे का, कॅल्सी म्हणजे ते मोबाईल पोते तुझ्या याच्यामध्ये आहे ना, डाउनलोड केलं. आता काय करायचं, आपलं कोणाकोणाचं झालंय, टिकमार्क कोणाला केलंय, याला आणि याला टिकमार्क केलंय ना. हां, आता राहिलं कोण, हे आणि हे राहिलं. ठीक आहे. आता त्यासाठी पहिल्यांदा कोणती फोर्स घ्यायची, ही वाली. कोणती घ्यायची, आपण काढलेली, आपण काढलेली ही घ्यायची. आपल्याला याचा आन्सर काढायचं नाही, इथल्याचं आणि इथल्याचं बाण काढायचं आहे. म्हणजे माहिती नाही आपल्याला हा कुठं जाणार, लेफ्टला जाणार आहे का राईटला जाणार आहे, माहिती नाही. ठीक आहे. मी काय केलं, पहिल्यांदा हे 50 किलो न्यूटन घेतलं. आता साइन कन्व्हेन्शन म्हणजे साइनचा रूल, थोडक्यात कन्व्हेन्शनचा अर्थ काय, रूल. साइनचा रूल काय असतो, जर लेफ्ट साईडला चालला असेल तर ग्राफ प्रमाणे, ग्राफ आपण शिकलो 10वी. इथं काय असतं ग्राफमध्ये 0 0 असतं ना. इथं काय असतं 1 2 3 4, म्हणजे इकडच्या साईडला कोणते नंबर असतात रे, पॉझिटिव्ह. इकडच्या साईडला कोणते नंबर असतात, -1 -2 -3 -4, निगेटिव्ह. लेफ्ट साईडला गेलं तर त्याचा ॲरो काय घेणार मी, निगेटिव्ह. आणि राईट साईडला जर बाण चालला असेल तर माझा अर्थ काय घेणार मी, पॉझिटिव्ह. समजतंय, जसं आपण शाळेत शिकलेलो तसंच. तर मग
हा फक्त इथं बघायचं, इकडच्या 50 किलो न्यूटनकडे बघायचं नाही. हा 50 किलो न्यूटन आहे, आधी मी 50 किलो न्यूटन लिहितो. हा कुठं चालला रे, राईटकडं का लेफ्टकडं? राईटकडं. मग राईटची साईन काय असते, मग 50 लिहिणार. प्लस 50 लिहायची गरज नाही, नुसतं काय लिहिणार 50, बरोबर. प्लस इथं कंपल्सरी काय लिहायचं, एक्स, बिंदास कंपल्सरी एक्स लिहायचं. इक्वल टू आपला आन्सर काय आलं पाहिजे, हे 80. आधी नंबर लिहितो 80 किलो न्यूटन, नंतर त्याचे साईन बघू. हा बाण कुठं चाललाय, राईटला. मग त्याची साईन काय येणार, प्लस का मायनस, पॉझिटिव्ह. एवढं समजलं काय केलं, हे 50 किलो न्यूटन घेतलं, प्लस एक्स लिहिलं. एक्स म्हणजे काय, आपल्याला उत्तर काढायचं आहे. आणि कोणाचं एक्स म्हणजे काय, हे इथलं उत्तर, कळतंय. म्हणजे इथला आन्सर काढण्यासाठी आपण याचा आणि याचा यूज करणार, आणि इकडचा आन्सर काढण्यासाठी आपण याचा आणि याचा यूज करणार. ठीक आहे, तेवढं काय आलं. हां, एक्स इथंच ठेवला, 80 इथंच ठेवलं, हे प्लस 50 इथं, याच्या पुढं काय नाही, म्हणजे काय साईन प्लस आहे ना, हे तिकडच्या साईडला गेली तर काय होणार, -50. असा नियम आहे बाबा मॅथ्समध्ये. इकडं प्लस असेल तिकडे गेल्यावरती काय होतं, ते मायनस होतं. हा प्लस नाही बरं का, हा प्लस एक्स तसाच दिसतोय खाली, याच्या पुढं साईन काय आहे, प्लस आहे. काही नसतं म्हणजे काय असतं, प्लस असतं. हे जर तिकडच्या साईडला गेलं, ही डावी बाजू आहे, ही उजवी बाजू आहे, लेफ्ट साईड राईट साईड. ही लेफ्ट साईडवरनं जर राईट साईडला जर तुम्ही टाकलं तर त्याची साईन चेंज होती. प्लस असेल तर मायनस होणार, मायनस असेल तर काय होणार, प्लस होणार. मग 80 - 50 काढा उत्तर त्याचं, किती आलं, 30 किलो न्यूटन उत्तर आलं एक्सचं. आता 30 किलो न्यूटन उत्तर आलं. आधी मी काय करतो, आपण उत्तर कुठलं काढले, या साईडचं काढले. आधी मी काय करतो, 30 किलो न्यूटन लिहितो, फक्त लिहिलं, नंबर लिहिला. आता त्याची साईन काय आली, आन्सर काय आले, +30 आलंय का -30 आलंय, +30 आले. प्लसचा अर्थ काय, बाण कुठं जाणार आहे, राईटला जाणार का लेफ्टला जाणार, राईटला. मग राईटला दाखवायचं बाण. कळलं, 30 कसं आलं, कळलं. आणि इथं आपण आतापर्यंत सगळं काय करत होतो, हा बाण जर लेफ्टला चालला असेल तर हा बाण कुठं जाणार, राईटला. हा बाण राईटला तर हा बाण कुठं, लेफ्टला. आता हा बाण कुठं चाललाय, राईटला. मग हा इकडं काय येणार, लेफ्टला. व्हॅल्यू काय येणार, सेम. 30 किलो न्यूटन बोलताना काय येणार, -30 किलो न्यूटन. इथं लिहिलं का मी मायनस, कुठंच लिहिलं नाही मायनस. ते समजून आपण घ्यायचं की इकडं चाललं, याचा अर्थ काय, -30. म्हणजे आता आपण इकडचा आन्सर येण्याच्या अगोदरच आन्सर लिहिलं. आपण आता आन्सर कुठलं काढलं, फक्त लेफ्ट साईडचं काढलं ना. 50 आणि 80 घेतलं आपण, फक्त 50 आणि 80 घेतलं, आणि त्याच्यावरनं आपण इकडचं आन्सर काढलं. समजतंय. आता तसंच हे 10 आणि हे 20 घेऊन आपला आन्सर -30 येते का चेक करायचं. याचा अर्थ काय, हा बाण इकडे चालला, याचा अर्थ काय, -30. म्हणजे आपलं आता परत मी जे करणार त्याचा आन्सर शेवट काय आलं पाहिजे, -30 आलं. -30 जर आलं तर आपलं जे चाललंय ते सगळं काय चाललंय, बरोबर चाललंय, समजून घ्यायचं. मग तसंच आपण काढलेल्या डायग्रामवरचं आधी घ्या आणि नंतर त्यांनी दिलेल्या डायग्रामवरचं घ्यायचं. मुलं काय होतं, कन्फ्युजन पेपरच्या वेळेस काय होतं माहिती का, आला अगोदर इथं सरांनी हे 50 लिहिलं का 80 लिहिलं, हे विसरून जातो तुम्ही. मला लक्षात राहतं की ह्या दोन व्हॅल्यू घ्यायच्या, पण अगोदर 80 + x = 50 होतं का 50 + x = 80 होतं, हे कन्फ्युजन होतं. समजलं. मग कसं करायचं, आपण काढलेलं कोणतं आहे, मी चित्र काढलेलं कोणतं, हे ना 50, ते आधी घ्यायचं. आणि हे त्यांनी गिवन दिलेलं, म्हणजे हे त्यांचं काय आन्सर आहे. मग हे कोणत्या साईडला लिहायचं आहे, राईट साईडला, इक्वल टूच्या पुढं. कळतंय. मग आता इथं काय घ्यायचं सांग बरं, या दोन्हीचं. आधी 10 + x = 20. आता त्याचे साईन बघा बाबा, हे 10 काय प्लस आहे का मायनस आहे, मायनस कसं काय, राईटला चाललंय ना, प्लस. हे -20 पाहिजे ना, हो का नाही, का बरं, लेफ्टला चाललंय. -20 कळलं का, हां इथपर्यंत आलो आपण. एक्स असाच ठेवतो, -20 त्या जागेवर, त्याच्या जागेवरच आहे. इथं 10 याचा अर्थ काय, हा +10 आहे का -10 आहे, +10 आहे. हा इकडे गेल्यावर काय होणार, -10. -20 -10 कॅल्सीवरती उत्तर काढा, काय आलं पाहिजे, -30. किंवा आपण शिकलो त्या दिवशी, मायनस प्लस करायचं, 20 + 10 30, आणि मोठ्या नंबरची साईन
मायनस, म्हणून काय आन्सर आलं -30 किलोन्यूटन. एक्सचा आन्सर काय आलं -30. आणि हेच आपण इथं लिहिलंय, दिसतंय का? 30 लिहिलं आणि मायनसचा अर्थ काय? हा ॲरो कुठं पाहिजे? लेफ्टला. म्हणजे बरोबर चाललं सगळं. तिकडं आन्सर येण्याच्या अगोदर आपण इथं लिहिलंय, ते कशावरनं लिहिलं तर याच्यावरनं लिहिलं. हा बाबा इकडं चाललाय तर हा कंपल्सरी इकडं जाणार इकडं. कळतंय? समजलं? आता तुमची डायग्राम कशा झाल्या? सिंपल झाल्या. ही डायग्राम सेम फोर्स, ही डायग्राम सेम फोर्स, ही डायग्राम सेम फोर्स. झालं का? आता एक एक फोर्स आले ना प्रत्येक सेक्शनला. याला एकच फोर्स आहे 50 किलोन्यूटन, याला एकच फोर्स आहे 30 किलोन्यूटन, याला एकच फोर्स आहे 10 किलोन्यूटन. आणि आपल्याला काय काढायचे? चेंज इन लेंथ. मग चेंज इन लेंथचा फॉर्म्युला सांगा मला. मी सांगितलेलं तुम्हाला चेंज इन लेंथचा फॉर्म्युला. डेल्टा एल इज इक्वल टू PL अपॉन AE. मग तो फॉर्म्युला वापरायचा. डेल्टा एल आपल्याला काढायचं आहे, टोटलचं काढायचं आहे, म्हणजे सगळ्या सेक्शनचं काढायचं आहे. मग काय लिहू शकतो मी? डेल्टा एल बाबा पहिल्या सेक्शनचा प्लस डेल्टा एल दुसऱ्या सेक्शनचा प्लस डेल्टा एल तिसऱ्या सेक्शनचा. डेल्टा एल म्हणजे काय? चेंज इन लेंथ. पहिल्या सेक्शनची चेंज इन लेंथ, दुसऱ्या सेक्शनची चेंज इन लेंथ आणि तिसऱ्या सेक्शनची चेंज इन लेंथ. कळतंय? हां. आता याच्या अगोदर तुम्हाला फोर्सेस कशा होत्या? फक्त अशा होत्या, बाहेर जाणार आहे. बरोबर ना? आपण जास्त सम घेतलेच नाही, आपण एकच सम घेतले. तर त्यामध्ये कसं होतं? दोन्ही फोर्सेस कशा होत्या? बाहेर जाणार होत्या. जर फोर्स आता ही बाहेर जाणार आहे, याचा अर्थ काय आहे की त्याची लेंथ काय करणार आहे? वाढवणार आहे का कमी करणार आहे? वाढवणार आहे. म्हणजे या फोर्सला काय म्हणतात? टेन्साईल. काय म्हणतात? टेन्साईल. टेन्साईलचा अर्थ काय? त्याची लेंथ वाढवणार आहे. आणि हे काय करतात? त्याला दाबतात आहेत. दाबतात म्हणजेच काय? कॉम्प्रेस. कॉम्प्रेस करतात. इथं हे दोन्ही फोर्सेस मिळून काय करतात? ते कॉम्प्रेस करणार ना. या सेक्शनला या दोन्ही फोर्सेस मिळून काय करणार आहे? कॉम्प्रेस करणार आहे. या दोन्ही फोर्सेस मिळून या सेक्शनला काय करणार आहे? टेन्शन करणार आहे, टेन्शन देणार आहे त्याला. इथं पण काय होणार आहे? कॉम्प्रेस. मग सिंपल कॉम्प्रेस असेल तर काय करायचं? कॉम्प्रेस असेल तर निगेटिव्ह घ्या आणि टेन्शन असेल तर काय पण निगेटिव्ह घ्या. P निगेटिव्ह घ्या. टेन्शन असेल तर P पॉझिटिव्ह घ्या. P जो आपला आहे ना फोर्स, तो फोर्स घेताना आपण काय घेणार? जर टेन्शन असेल तर पॉझिटिव्ह घेणार, जर कॉम्प्रेसिव्ह असेल तर काय घेणार? निगेटिव्ह घेणार. आपण याच्या अगोदर जे सम सोडवलं त्यामध्ये पॉझिटिव्ह घेतलेलं 60 × 10³ लिहिलं, -60 × 10³ लिहिलं का? नव्हतं लिहिलं मागच्या याच्या आधीच्या सममध्ये. बरोबर ना? मग आपला फॉर्म्युला डेल्टा एलचा फॉर्म्युला काय आहे? PL अपॉन A. सगळ्याला सेम फॉर्म्युला आहे. PL अपॉन A, PL अपॉन A. आता हे असं 3 का बरं? कारण प्रत्येकाची लेंथ वेगळी वेगळी आहे बघा. P पण वेगवेगळा आहे प्रत्येकाचा. याचा P किती आहे? 50 आहे. याचा P किती आहे? 30 आहे. याचा P किती आहे? 10 आहे. म्हणून मी 3 सेक्शनचे 3 नाव देतो त्याला. जे वेगळे जे तुमचं वेगळं आहे ना त्याला वेगवेगळे नाव द्यायचे. P1, P2, P3. लेंथ वेगवेगळी आहे. L1, L2, L3. एरिया सेम आहे सगळ्याचा. एरिया 800 सगळ्याचा सेम आहे. आणि इलेस्टिसिटी पण सगळ्याची सेमच आहे. इलेस्टिसिटी दिली नाही त्यांनी क्वेश्चनमध्ये. बघ बरं इलेस्टिसिटी दिली का? दिली नसेल तर मग ती अज्युम करायची. नाही दिलेली. ठीक आहे, दिलेलं नाही तुम्हाला. इलेस्टिसिटी दिलीच नाही. मग अज्युम टेक म्हणजेच काय? अज्युम करायची. जर दिली नसेल तर 2 × 10⁵ न्यूटन पर mm². क्वेश्चनमध्ये जर तुम्हाला इलेस्टिसिटी दिलेली नसेल तर त्याची स्टँडर्ड व्हॅल्यू काय आहे? 2 × 10⁵. कळलं? ती पाठ करायची. दिली नसेल तर कधी कधी देत नाही. ते बघा आता दिली नाही, हे पाठ करायची. हे दिलेलं नाही बरं का. इथं टेक लिहिलं याचा अर्थ काय? आपण मनाने घेतली ती. समजतंय? मग हे सगळ्यांचे सेम आहे. ई सेम आहे याचा अर्थ काय रे? इलेस्टिसिटी सेम आहे याचा अर्थ काय? की त्याचं मटेरियल जे आहे ते सगळ्यांचं काय एकच आहे. हे तिन्ही वेगवेगळे सेक्शन आपण दाखवतो इथं, पण ते तिन्ही एकच संबंध पीस आहे. समजतंय? एकच ओरिजिनल पीस एकच आहे.
त्याचे फक्त आपण 3 तुकडे केलेत आपल्याला सोपं जावं म्हणून. समजतंय? त्याचं जे मटेरियल आहे ते काय आहे, सेम आहे, आणि त्याचा एरिया पण काय आहे, सेम आहे. मग आता व्हॅल्यू पुट करायची फक्त. आता एरिया सगळ्यांचा सेम आहे, इलेस्टिसिटी पण सगळ्यांची सेम आहे. आता व्हॅल्यू पुट करा. आपण काय घेतलं, फक्त रूल काय बनवला आहे, टेन्शन असेल तर पॉझिटिव्ह, कॉम्प्रेशन असेल तर निगेटिव्ह. आता अजून दुसरं एक कन्फ्युजन काय होतं, इथं मी टेन्शन लिहिलं आहे, हे टेन्शन तुम्ही कशावरनं बघता रे ते सांगा मला. टेन्साईल किंवा लिहिलं इथं मी टेन्साईल म्हणून शब्द, हे तुम्ही टेन्साईल कशावरनं ओळखता ते सांगा. कोणता ॲरो? दोन्ही ॲरो बघायचे, नाही तर काय होतं कन्फ्युजन. अरे हे सरांनी सांगितलं टेन्साईल, हे लेफ्ट साईडला चाललं आहे, म्हणजे लेफ्ट साईडला चाललं आहे म्हणजे मायनस. पॉझिटिव्ह घ्यायचं तिथं लिहायचं टेन्साईल, काहीतरी थोडंसं आठवत असतं, टेन्साईलचं पॉझिटिव्ह आणि लेफ्ट साईडचं निगेटिव्ह मिक्स होऊन जातं. म्हणून बघता इथं मी काय बोललो, हे कधी लिहिलं मी, हे सगळ्या डायग्राम पूर्ण झाल्यानंतर काढलं ना. हे सगळ्या डायग्राम पूर्ण केल्या, सगळं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर मी हे काय बघितलं, दोन्ही फोर्स बघितल्या, ही पण आणि ही पण. हे दोन्ही मिळून कुठं वाढतात आहेत, बाहेर वाढतात आहेत, म्हणजे फोर्स कोणती आहे, टेन्साईल. हे दोन्ही मिळून कॉम्प्रेस करतात आहेत म्हणून कॉम्प्रेस, हे दोन्ही मिळून कॉम्प्रेस करतात म्हणून कॉम्प्रेस. कळतंय? हां, मग पी किती आहे, त्या 50 किलोन्यूटनमध्ये घेतो का आपण, नाही. मग त्या किलोन्यूटनला न्यूटन करा, इंटू 10⁻³ लेंथ 1.5 मीटर आहे, ती पण नाही घेत मीटरमध्ये. 1.5ला mm मध्ये कसं करायचं, परत त्याला पण तसंच इंटू 10⁻³ किलोन्यूटनचं न्यूटन करायला 10⁻³, मीटरचं mm करायला 10⁻³. एरिया किती दिलेला आपल्याला 800, तो mm मध्येच आहे, काय प्रॉब्लेम नाही. मग 800. इलेस्टिसिटी त्यांनी दिली नव्हती, आपण मनानी घेतली ती 2 × 10⁻, म्हणजे मनानी म्हणजे ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, आपण काय कोण सायंटिस्ट नाही की मनानी घेऊ शकतो, ही स्टँडर्ड व्हॅल्यू म्हणून घेतली 2 × 10⁵. हे समजलं याची व्हॅल्यू. आता दुसरं P2, याचा फोर्स किती आहे 30. प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं, मायनस. इथं प्लस, जसं हा आपला इथपर्यंत लिहिलं आहे आपण, हा प्लस कोणता आहे इथला, तसंच लिहायचं. हा पीचा मायनस आहे ना, -30 × 10⁻³ इंटू L2, लेंथ किती आहे 3 मीटर आहे, मीटरचं mm करा 3 × 10⁻³ डिवायडेड बाय 800 इंटू इलेस्टिसिटी 2 × 10⁵ सेम. प्लस P3 निगेटिव्ह का पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, -10 × 10⁻³ लेंथ 1.5 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय भागिले 800 इंटू 2 × 10⁵. साधा सिंपल फॉर्म्युला एकच आहे. या पूर्ण सममध्ये फॉर्म्युला कुठं वापरला आपण, हा एकच, PL/A, बस. बाकी दुसरं कोणता फॉर्म्युला नाही. आणि ही सिस्टीम आहे उत्तर काढायची, कळलं. आता उद्या तुमची एक्झाम आहे, उद्या पुरतं म्हणतोय मी, फक्त उद्या पुरतं. एवढं लक्षात ठेवा की आपलं उत्तर किती आलं पाहिजे, 30 आलं पाहिजे. तुम्हाला हेच क्वेश्चन आहे असं जास्त. समजा जर आपली गाडी गणली तर पाठ करा उद्यापुरती, तेव्हा इथं उत्तर किती आलं पाहिजे, 30 आलं पाहिजे. कळतंय? अडकलं कुठं तर लक्षात ठेवा, 30 घ्यायचं आहे बाबा, डायरेक्ट इथं उडी मारा. ΔL टोटल इज इक्वल टू PL ΔL1 प्लस ΔL2 प्लस ΔL3. ΔLचा फॉर्म्युला एकच आहे, PL/E. जे वेगवेगळे त्याला P1 P2 P3 L1 L2 L3, हे दोन्ही सेमच आहे सगळ्याचं, म्हणून सेम लिहिलं. आता कॅल्सी लागतो, आता हे विदाऊट कॅल्सी येईल का, नाही येणार. मग कॅल्सी काढा आणि कॅल्सीवरती सोडवा, कॅल्सीवरतीच येणार. हे ΔL टोटलचं जे आन्सर असेल ते लिहा, त्यांनी काढून दिलेलं आहे आपल्याला, ते मी लिहितो आता इथं. -0.1875 असं आन्सर आलं, -0.1875 mm. मायनसचा अर्थ काय, डिक्रीज इन लेंथ, म्हणजे तुमची लेंथ काय होतीये, डिक्रीज होतीये. कळतंय? त्याच्या पुढे वाटलं असं तुम्ही लिहू शकता, डिक्रीज इन लेंथ. लेंथ तुमची काय झाली बाबा, कमी झाली. कळलं? कारण इथं कसं आहे,
एकच सेक्शनला ओढतोय आणि बाकी 2 सेक्शनला आपण दाबतोय, प्रेस करतोय, म्हणून तुमची फायनल तिघांचं मिळून काय होणार आहे, लेंथ काय होणार आहे, कमी होणार आहे. समजते? कळालं कसं? लिहून घ्या. बघा आता आपला हा दुसरा चॅप्टर आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणून. प्रयत्न करा. आता थोडक्यात आपल्याला पाठच करायचं आहे तुम्हाला, कळलं? लगेच सगळ्याचं सगळं जमणार नाही. पहिला चॅप्टर होता आपला म्हणून ते थोडंफार तुमचं झालेलं होतं, त्यामुळे ते जमलं. आता हा चॅप्टरच नवीन आहे. मुवमेंट अ सर्क्युलर लॅमिना, म्हणजे असं सर्कल दिलाय, त्याचं डायमीटर किती दिलंय, 80 mm टोटल. इथून ते इथपर्यंत किती दिले टोटल, हे 80 mm दिले. हां, काय काढायला सांगितलं, कॅल्क्युलेट मुवमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन अबाउट एनी टँजंट. टँजंटचा अर्थ काय असतो, या सर्कलला टच होऊन जाणारी लाईन, या लाईनीला आपण काय म्हणतो, टँजंट. ही जी लाईन मारली ना मी, त्याला काय म्हणतो आपण, टँजंट. तर तुम्हाला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे अबाउट टँजंट, या लाईनीपासून. तर फॉर्म्युला काय असतो आय टँजंटचा, आय टँजंट इज इक्वल टू आय एक्स किंवा आय सेंट्रड प्लस एरिया इंटू हाईटचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे, कळलं? आता फॉर्म्युला म्हणून पाठ करा. आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे, त्याचे हे 2 फॉर्म्युले. मग आधी आपल्याला काय काढावं लागणार, आय एक्स, नंतर एरिया आणि नंतर हाईट. आय एक्सचा फॉर्म्युला, सर्क्युलर सेक्शन आहे, फॉर्म्युला काय आहे, पाय अपॉन 64 इंटू डायमीटर रेस टू 4. व्हॅल्यू टाकून द्यायच्या. पाय अपॉन 64, डायमीटर किती दिलं आहे आपल्याला, 80 रेस टू 4. सांगायचं उत्तर किती आलं, आय एक्स. कॅल्सीवरती काढा. पाय कसं टाकणार, शिफ्ट आणि पायचं बटन आहे बघा आन्सरच्या शेजारी, शिफ्ट दाबा लागतं आधी. कॅल्क्युलेटर आणा, कॅल्क्युलेटरची प्रॅक्टिस करायला लागणार आपल्याला, कळलं? हां, नाही तर हे माहिती पाठ केलं आहे आणि पायच कॅल्सीवरती टाकता येत नाही. शिफ्ट नावाचं बटन आहे आणि आन्सर नावाच्या बटनाच्या शेजारी पॉईंट नावाचं बटन आहे, त्याच्यावरती इथं असं पाय लिहिलेलं आहे बारीक, पॉईंटचं बटन आहे, पॉईंटचं बटन. मायनसमध्ये नाही येत आन्सर. मायनस का घेतलं ते, स्टार्टिंगला मायनस का घेतलं? हां, किती आलं दाखव. 640 पाय. SD नावाचं बटन दाब, SD. हे आन्सर आल्यानंतर SD नावाचं बटन दाबायचं. हां हां, आता ENG नावाचं बटन दाबायचं नंतर, ENG. हां, आत्ता आन्सर आलं. काय आलं हे सांगायचं. आता बघा इंजिनिअरिंग मोड दिसतंय, ENG म्हणजे काय, ते इंजिनिअरिंग मोड आहे. हे बटन दाबायचं, त्यामधलं 3 वाला आन्सर सांग. 2.010 इंटू 10⁻³ 2.10 काय आहे, 2.10 इंटू 10⁻⁶ असं आहे का, 2.10 आहे का, अजून 103 असं आहे ना. 3 नंबर घेतले, ठीक आहे. पॉईंट नंतर 2 किंवा 3 नंबर घेत जावा. आला आन्सर? नाही आलं. बरं, आता कॅल्सीमध्ये पहिल्यांदा पाय टाकते तर सगळ्यात पहिल्यांदा हे बटन दाबायचं, X/Y. तुमच्याकडं ते आता ॲप्लिकेशन असेल तर X/Y नावाचं शोधा बटन होतं. झालं की 2.010 आहे.
2.010. तीन नंबर घे. मग बघू दे. हे कोणतं आहे कॅल्सी? सायंटिफिक नाहीच आहे हा. 991 ES नाहीच आहे. कोणतं ॲप्लिकेशन केलं डाउनलोड? तेव्हा तुमचं मोबाईलमध्ये हे बघ असं ॲप्लिकेशन आहे. हे बटन दाबायचं सगळ्यातपर्यंत. दाबलं आता टाक व्हॅल्यू. पाय कसं दाबणार? शिफ्ट आणि पायचं बटन आहे बघितलं. आलंय. हां आता आपण हां हां शिफ्ट आणि हे बटन पाय खाली आलं. 5.64 पुढे गेलो इंटू 80 रेस्ट टूचं बटन कट करावं लागतं. तर कॅल्सीने आपल्याकडे काय करणार आहे? कट करून परत 4 दाबतो. ठीक आहे. असं आलं 2.010 इंटू 10⁶. 2.010 इंटू 10⁶. कशाचं आन्सर काढलं आपण आता शिक? याचं IXXचं काढलं. ठीक आहे. आता पुढचं एरियाचा आन्सर. एरियाचा फॉर्म्युला काय? π/4 इंटू डायमीटरचा स्क्वेअर. सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला तोच आहे ना. हां मग टाका व्हॅल्यू. π/4 इंटू डायमीटर किती आहे? 80 स्क्वेअर. सांगा एरियाचा आन्सर. खाली खाली आहे ना असं बटन बार आहेत की खाली वरती यायला? तुम्ही कॅल्सी कधी घेणार आहे? उद्या कॉलेजला जाताना घेणार आहे का? हां हां मग आज घ्या तर आणि करा जरा असं घरी जाऊन सर. 1.6 अजून 2 नंबर सांग. 6च्या पुढे 2 नंबर सांग. एक्झॅक्ट दाखव. ओके. पाय SD दाब. SD असं बटन दाब. तू नॉर्मल आन्सर काढ. नॉर्मल काहीच करू नकोस. हे आन्सर आहे. हे आन्सर सांगायचं जे आहे ते. हां 5.026 इंटू 10⁻³ असं आन्सर आलं का विनायक? नाही आलं का बाबा? पाय दाबतात नाही तुला? पाय तुझं कॅल्क्युलेटर दुसरं घेतलं नाही का तू? 991 ES नाही घेतलं का? त्या कॅल्सीवरती नाही येणार. त्या कॅल्सीवरती तू किती एक दिवस घालवला तरी पण येणार. हां IXX आणि एरिया आलाय. हाईट आपली काय असती? हे बघा हाईट म्हणजे हे असतं सेंटर पॉईंटपासनं. हे तुमचं सेंटर पॉईंट आहे. सेंटर पॉईंटला नाव काय असतं? G सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉईंट. कळलं? त्याला आपण काय बोलतो? CG सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉईंट. या सेंटर पॉईंटपासनं ते इथपर्यंत याला आपण बोलतो हाईट. किती हाईट आहे रे? ही हाईट किती असेल? 40. अर्धी आहे ना याच्या. हां मग डायरेक्ट आता टाका. हा फॉर्म्युला घ्या. आता सगळ्या व्हॅल्यू झाल्या आपल्या. म्हणून I टँजंट इज इक्वल टू IXX. परत लिहितो फॉर्म्युला. IXX प्लस एरिया इंटू हाईटचा स्क्वेअर. IXXचा आन्सर किती आलं? 2.010 इंटू 10⁶ प्लस एरियाचा आन्सर किती आलं? 5.026 इंटू 10⁻³ आणि H हाईट किती आपली? 40. 40चा काय स्क्वेअर आहे?
स्क्वेअर आहे ना इथं, मग स्क्वेअर असं असं कॅल्सीवरती टाका, झालं तुमचं आय टॅन्जंटचा आन्सर. रेस टूचं तर एक्सच्या वरती स्क्वेअर आहे ना, स्क्वेअर टाक आणि नंतर स्क्वेअर कट कर. दाखव. 10.051 इंटू 10⁶ असा आन्सर आला. युनिट काय असतं त्याचं, mm⁴. याचं युनिट काय असतं, mm⁴. स्क्वेअर नसतं. एरियाचं काय असतं, स्क्वेअर. मुवमेंट ऑफ इनरेशा आपण जे काढलं ना आत्ता, ते काय आहे, मुवमेंट ऑफ इनरेशा म्हणजे आय. कळलं. आपण काय काढलं, मुवमेंट ऑफ इनरेशा अबाउट टँजंट, आय टँजंट काढलं. एक काढलं आपण आत्ता, हे बघा, मुवमेंट ऑफ इनरेशा अँड रेडियस ऑफ गायरेशन त्यांनी सांगितलं, 2 काढायला सांगितलं. आपण एक काढलं आत्ता, हे मुवमेंट ऑफ इनरेशा आपण काढलं. आता आपल्याला काय काढायचे, रेडियस ऑफ गायरेशन. हे दिसतंय का, रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय, kxx इज इक्वल टू स्क्वेअर रूट Ixx डिवायडेड बाय एरिया. हा तुमचा फॉर्म्युला. kxx म्हणजेच काय असतं बाबा, रेडियस ऑफ गायरेशन. कळालं. त्याचा फॉर्म्युला काय, स्क्वेअर रूट वर्गमूळ, मराठीमध्ये म्हणायचो आपण त्याला, वर्गमूळ Ixx भागिले एरिया, Ixx अपॉन एरिया. आता स्क्वेअर रूट म्हणजेच वर्गमूळ Ixx किती आहे, 2.010 इंटू 10⁶. 2.010 इंटू 10⁶ भागिले एरिया किती, डिवायडेड बाय एरिया 5.026 इंटू 10⁻³ आता कॅल्सीवरती असं असं टाकायचं बघा, येते का. सगळा खेळ कॅल्सीवर आहे. आधी स्क्वेअर रूटचं बटन दाबायचं, हां, नंतर हे बघा, आधी कॅल्सीवरती असं बटन दाबा, नंतर इथं या, इथं आल्यावरती असं बटन दाबा, x अपॉन y वालं, आणि मग व्हॅल्यू पुट करा. हां 19.919. अजून एक नंबर काय, 99 असं सर ना, 19.99. हा ठीक आहे, ठीक आहे. 8 mm रेडियस आहे ना. हे रेडियस कशामध्ये असतं, mm मध्ये. बघा आता या पूर्ण सम मध्ये फक्त 2 फॉर्म्युले आहेत, 2च फॉर्म्युलेचं सम आहे. एक आय टँजंट आणि एक kxx. हे 2च फॉर्म्युले आपण वापरलेत. आय टँजंटचा फॉर्म्युला Ixx प्लस a इंटू h² आणि kxxचा फॉर्म्युला म्हणजे kxx म्हणजेच काय असतं, रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ Ixx डिवायडेड बाय एरिया. आता हे काढण्यासाठी हे माहिती पाहिजे, हे काढण्यासाठी हे माहिती पाहिजे. आता या सगळ्यासाठी काय माहिती पाहिजे आपल्याला, मेन Ixx आणि एरिया. मग Ixxचा फॉर्म्युला काय, π/64 d⁴. एरियाचा फॉर्म्युला तर आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. आता हे काही नवीन नाही आहे. नवीन फॉर्म्युला कोणता आला, फक्त हा वाला. कळते. तुम्ही ते सम नका करू, हे 4च सम करा नीट. कळलं. किती मार्कला आहे हे सम, 4 मार्कला आहे. हां, 4 चौक 16 आणि ते 10, 26 मार्कचाच अभ्यास करा. 4 मार्क सोडून द्या, नाहीतर 30चं खायला जायचो, 26 पण नाही भेटायचं.
हां तिथं 4 काहीतरी आपण बघूया काहीतरी तिकडं काहीतरी पुढचं मागचं बघून करा. कारण ते जर आता सम घेतलं ना तर हे फॉर्म्युले तुम्ही विसरतात. कळलं? लगेच ते सम त्या समला परत आता तिथं 3 व्हॅल्यू काढायच्या त्याचे पण परत वेगवेगळे फॉर्म्युले. मग ते परत कन्फ्युजन होईल. त्यापेक्षा हे 4 सम पहिलं डायग्राम तर आपले पहिले सम कोणते आपल्या डायग्रामचंच आहे स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम ते तर सोपं आहे 4 मार्क बरोबर. दुसरं सम आपलं कोणतं होतं त्याच्यामध्ये आपण काय काढलं म्यू आणि इलॅस्टिसिटी ते पण सोपं आहे. तिसरं सम पण सोपंच आहे डेल्टा L1 डेल्टा L2 डेल्टा L3 फक्त त्याचं जे पी कसे काढले व्हॅल्यू त्या बघा. आणि चौथ्या सममध्ये 2 फॉर्म्युले आहेत IXXचा फॉर्म्युला एरियाचा फॉर्म्युला तिसरा फॉर्म्युला आय टँजंटचा चौथा फॉर्म्युला KXXचा. हे 4 फॉर्म्युले आहेत त्यापैकी एरियाचं तर झालेलं आहे. हे 3 फॉर्म्युलेचं सम आहे थोडक्यात. म्हणजे पहिला फॉर्म्युला IXX दुसरा फॉर्म्युला आय टँजंट आणि तिसरा फॉर्म्युला KXX म्हणजेच काय रेडियस ऑफ गायरस. ठीक आहे येईल करता. आणि 2-2 मार्काचं तर सोपं आहे ना सोपं आहे ना ते येईल ना.